2च मिनिटं सर. त्याच्या मागे बटन आहे सर. टमाट होईल सर. नमस्कार. डॉक्टर मोडक आज क्रायटेरिया 3चं प्रेझेंटेशन द्यायसाठी आहे. जो क्रायटेरिया 3 आहे तो रिसर्च इनोव्हेशन अँड एक्सटेन्शन असा क्रायटेरिया आहे. जर या क्रायटेरियाचे मार्क आपण बघितले तर ते ऑटोनॉमस कॉलेजेससाठी 150 मार्क आहेत, जे की यूजी आणि पीजी अफिलिएटेड कॉलेजेसपेक्षा जास्त आहेत. त्याचं कारण असं आहे की ऑटोनॉमस कॉलेजेसना त्यांचा सिलेबस डिझाईन करायचं आणि त्यांच्या क्वालिटीमध्ये एन्हान्समेंट करायचं थोडंसं सिलेबस थ्रू फ्रीडम आहे. त्याच्यामुळे तो सिलेबस फ्रेमिंगसाठी आपल्याला रिसर्च ही, कारण मूलभूत गोष्टी माहिती असतील तर आपण त्याचा वापर करू शकतो. तर त्याच्यासाठी म्हणून या क्रायटेरियाला बाकीच्या म्हणजे अफिलिएटेड कॉलेजेसपेक्षा जास्त मार्क आहेत, 150. तर या 150 मार्काचं बायफर्गेशन कसं केलेलं आहे तर ते 7 की इंडिकेटर्स आहेत. या 7 की इंडिकेटर्स मध्ये प्रमोशन ऑफ रिसर्च अँड फॅसिलिटीज त्याला 20 मार्क आहेत, रिसोर्स मोबिलायझेशन फॉर रिसर्च त्याला 10 मार्क आहेत, इनोव्हेशन इकोसिस्टीम याला 10 मार्क आहेत, रिसर्च पब्लिकेशन अँड अवॉर्ड्सला 30 मार्क आहेत, कन्सल्टन्सीला 10 मार्क आहेत, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीजला 50 मार्क आहेत आणि कोलॅबोरेशन ऍक्टिव्हिटीजला 20 मार्क आहेत. आता इथे जर तुम्ही बघितलं तर मी मुद्दाम थोडंसं कलर डिफरन्सिएशन केलेलं आहे. त्यातल्या लाल रंगामध्ये असलेल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचे आपल्याकडे काहीही मार्क आता अस्तित्वात नाहीत आणि ह्याच्यापैकी जे काळ्या रंगामधले आहेत त्याच्यामध्ये रिसर्च पब्लिकेशन आणि अवॉर्ड्स त्याचे 30 मार्क आणि एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीचे 50 मार्क एवढेच आता आपल्याकडे आहेत. त्याचा अर्थ आपल्याकडे फक्त 50%च पेपर आहे, उरलेला 50% पेपर आपल्याकडे नाहीच. तो आपल्याला मिळवायचा आहे. त्याच्यासाठी काय काय करावं लागेल? सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पहिला क्रायटेरिया घेतला रिसर्च प्रमोशन आणि फॅसिलिटीज, तर याच्यामध्ये 2 मुद्दे येतात. एक म्हणजे रिसर्च पॉलिसी आणि दुसरा म्हणजे रिसर्च फॅसिलिटीज. आता नुसत्या पॉलिसी आणि फॅसिलिटीज असून पण उपयोग नाहीये. ह्या सगळ्यासाठी एक पॉलिसी तयार झाली पाहिजे, ती पॉलिसी वेबसाईटवरती अपलोड झाली पाहिजे. त्याच्यासाठी ज्या ज्या मीटिंग्स होतील त्या मीटिंगचे मिनिट्स पण वेबसाईटवरती अपलोड झाले पाहिजे. आता रिसर्च पॉलिसी आता आपल्याकडे आहे का तर आता आपल्याकडे रिसर्च पॉलिसी अशा प्रकारचं काहीही अस्तित्वात नाही. तर ते कसं आणता येईल तर त्याच्यासाठी आपल्याला एक रिसर्च कमिटी डिझाईन करावी लागेल. रिसर्च कमिटीचं बेसिक काम आहे की टू क्रिएट रिसर्च एन्व्हायरमेंट इन द इन्स्टिट्यूशन. आता ही कशासाठी रिस्पॉन्सिबल असेल तर दिस कमिटी इज रिस्पॉन्सिबल टू मेक द पॉलिसी, टू मेंटेन द पॉलिसी. It will guide and promote the awareness about the research in the institution. त्याच्यानंतर हे जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपले शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत, या सगळ्या स्टेक होल्डर्सना क्वालिटी रिसर्च करण्यासाठी प्रवृत्त करणं हे या कमिटीचं सगळ्यात मोठा उद्देश असेल. मग ते अनेक मार्गांनी करू शकतात, ज्याच्यामध्ये रिसर्च प्रमोशन आहे की वेगवेगळ्या मार्गाने स्टुडंट रिसर्च तुम्ही करू शकता की जे प्रोजेक्ट्स देऊन किंवा त्यांना वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस किंवा वर्कशॉपला अटेंड करायसाठी प्रमोट करून अशा वेगळ्या मार्गांनी आपण करू शकतो. कीपिंग रिसर्च ॲज अ की प्रोग्राम इन ऑल कॉलेज प्रपोजल्स. जशी कॉलेजची वेगवेगळी प्रपोजल्स आहेत, जसं आत्ताच आपण कंप्लीट केलं तर त्या अशा कॉलेजच्या मोठ्या प्रपोजल्समध्ये एक मोठं कंपोनंट हा रिसर्चसाठी ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर मोटिवेट यंग टीचर्स टू राईट प्रपोजल. आता ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यात येईलच, पण आपल्याकडे जे 61 PhD लोक आहेत तर त्या
PhD असलेल्या लोकांना प्रपोजल्स लिहिण्यासाठी मोटिवेट करणं हेही या रिसर्च कमिटीचं काम आहे. नुसतं मोटिवेट करून भागणार नाही, तर त्यांना त्यांच्यासाठी जो काय सपोर्ट लागणार आहे, की त्यांना कधी काही प्रोसिजर्स माहिती नसतात, फॉर्म्स कुठे आहेत, वेबसाईट कुठे आहेत, या सगळ्यामध्ये त्यांना मदत करणं हेही रिसर्च कमिटीचं काम असेल. त्याच्यानंतर रिसर्च सेंटर्सच्या ज्या नीड्स असतात, की ऍडमिशन पॉलिसीज असतात, त्यांच्या ऍडमिशन्स कशा होतील, काय होतील, ह्या सगळ्याला रिसर्च सेंटरच्या नीड केटर करणं हेही रिसर्च कमिटीचं काम असेल. त्याच्यानंतर वेगवेगळे वर्कशॉप, सेमिनार, कॉन्फरन्सेस अरेंज करणं, जेणेकरून मोठे मोठे वक्ते इथे येतील आणि आपल्याला एक इन्स्पिरेशन मिळेल किंवा आपल्या डोळ्यासमोर काहीतरी रोल मॉडेल्स राहतील, तर त्याच्यासाठी हे करणं आणि अजून अनेक कामं रिसर्च कमिटी करू शकते. तर हा रिसर्च पॉलिसीचा भाग झाला. दुसरा झाला रिसर्च फॅसिलिटीज. आपल्याकडे सध्या एक्झिस्टिंग फॅसिलिटीज आहेत, ज्या की आपण वेगवेगळ्या ग्रांट्स थ्रू, जसं की DBT आहे, DST आहे, मुसा आहे, QIP आहे किंवा काही पॅरेंट बॉडीच्या फंड्स आहेत, त्याच्यातनं आपण त्या सगळ्याचं अपग्रेडेशन पण करतो. पण मेंटेनन्स हा आपल्याकडचा सगळ्यात मोठा इश्यू आहे. म्हणजे हा एक आपण खरोखर विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे, की आपल्याकडे असलेल्या इक्विपमेंट्स पैकी जवळपास 50% कदाचित नॉन फंक्शनल असतील. तर त्यांना फंक्शनल करण्यासाठी म्हणून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. कारण ही जी सगळी इक्विपमेंट्स आहेत ती खूप हाय एंड इक्विपमेंट्स आहेत आणि त्यांना डेडिकेटेड एकतर टेक्निशियन लागतो किंवा काहीतरी रेग्युलर त्याचा मेंटेनन्स करावा लागतो. तर हे मेंटेनन्स करण्यासाठी AMC आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर देयर शुड बी अ कमिटी हू विल चेक की ही सगळी इक्विपमेंट्स जी आलेली आहेत ती फंक्शनिंग आहेत का, त्याचं कोऑर्डिनेशन कुणाकडे आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कसे सॉल्व्ह करायचे, या सगळ्याच्यासाठी एक सेपरेट कमिटी ज्याला आपण मेंटेनन्स कमिटी किंवा असं काहीतरी म्हणू शकू, अशी एक कमिटी असावी, असा एक सजेशन आहे. तर हे फॅसिलिटीजच्या अपग्रेडेशनसाठी फार गरजेचं आहे. दुसरा जो क्रायटेरिया आहे की रिसोर्स मोबिलायझेशन फॉर द रिसर्च. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट असा येतो की डज द इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड सीड मनी टू द टीचर्स फॉर द रिसर्च. आता हा नुसता सीड मनी रिसर्चला देणं असं इतकं एवढ्या छोट्या याच्यापुरतं हे मर्यादित राहत नाही, तर त्याच्या ज्या काही पॉलिसीज केलेल्या आहेत की कुणाला द्यायचा, कसा द्यायचा, किती द्यायचा, कधी द्यायचा, किती वेळेला तो रिपीट करायचा, हे सगळे मिनिट्स हे आपले वेबसाईटवरती सुद्धा गेले पाहिजे. आणि हा कंप्लायन्स करणं आपल्याला खरोखर गरजेचं आहे. कारण मागची नॅक पिअर टीम व्हिजिट द्यायला झाली त्यावेळेला हा प्रश्न विचारला गेलेला होता की तुमच्याकडे सीड मनीची काय प्रोव्हिजन आहे. तर तो त्याचा कंप्लायन्स करायचा असेल तर आपल्याला ह्याच्यावरती नक्कीच विचार केला गेला पाहिजे. आता सीड मनीचा पर्पज काय आहे की टू क्रिएट अ व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर ऑफ रिसर्च अमंग द फॅकल्टी. हा अगदी साधा सोपा की थोडक्यात काय की सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये रिसर्च हा एक इन्कल्केट करणं हा सीड मनीचा पर्पज आहे. आता आपण हा सीड मनी कुठून जनरेट करू शकतो, जे मला काही 3-4 आठवले किंवा आठवले म्हणण्यापेक्षा सुचले ते मी इथे लिहिलेले आहेत. ज्याच्यामध्ये नवीन कोर्सेस, ॲड ऑन कोर्सेस किंवा नवीन कोर्सेस चालू करून तिथून आपण फंड करून तो फंड आपण सीड मनीसाठी ठेवू शकतो. दुसरं म्हणजे ॲल्युमनाय असोसिएशन, जे की आपल्याकडे सध्या खूप वीक आहे आणि कुठेतरी तो गॅप जो आहे की कॉलेज आणि ॲल्युमनाय हा थोडासा कुठेतरी जोडला गेला तर हा ॲल्युमनाय असोसिएशन कडनं पण आपल्याला बऱ्यापैकी मदत होऊ शकते. त्याच्यानंतर इंडस्ट्रीजची असलेलं असोसिएशन, कारण आता परत एकदा की इंडस्ट्रीजची कॉलेजचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुठे नाहीये, तर ते एस्टॅब्लिश करून त्यांच्याकडनं फंड रेज करता आला तर तो एक हे आहे. आणि दुसरा मार्ग जो आहे तो वेगवेगळे प्रोजेक्ट्स की गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सना लिहिणं, हा एक सीड मनी जनरेट करण्यासाठीचे मला सुचलेले मार्ग आहेत. आपण अजून त्याच्यामध्ये ॲडिशन्स करू शकतो. त्याच्यानंतरचा जो आहे की रिसर्च फेलोशिप आणि गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट कडनं येणाऱ्या रिसर्चच्या ग्रांट्स. आता ह्याच्यामध्ये हा प्रश्न आहे की नंबर ऑफ टीचर्स हॅव्हिंग रिसर्च प्रोजेक्ट्स ड्युरिंग द इयर. आता इथे बघायला गेलं तर हा परत एकदा खूपच एवढं मोठं कॉलेज आहे आपलं की त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 100 टीचर्स आहेत. पण रिसर्च प्रोजेक्ट्स किती जणांच्याकडे आहेत असं जर आपण बघितलं सध्या एक्झिस्टिंग, तर फक्त 2घांच्याकडे रिसर्च प्रोजेक्ट्स आहेत. तर याही गोष्टीवरती आपल्याला बऱ्यापैकी काम केलं पाहिजे. कारण आपण ह्या स्पेसिफिकली ग्रांट्सच्या बाबतीत वी आर नॉट अप टू द मार्क, कारण आपल्याकडे कपॅसिटी आहे पण कदाचित ती कुठेतरी वापरली जात नाहीये. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल तर वी हॅव टू एनकरेज पीपल टू
अप्लाय फॉर द ग्रांट्स फ्रॉम डिफरंट गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. आता ह्या ग्रांट्स आहेत या 3 लेवल्सला आपण हे करू शकतो. एक म्हणजे कॉलेज लेवलला आपण ग्रांट्स देऊ शकतो, त्याच्यामध्ये युजीसीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, एससीआरटीच्या स्कीम्स आहेत, डीबीटीच्या स्कीम्स आहेत, किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला सेम गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आपल्याला फंडिंग देतो, किंवा स्टुडंट लेवलला म्हणजे आपल्याकडे जे पीएचडी गाईड आहेत त्यांच्याकडे जे स्टुडंट आहेत तर त्या स्टुडंटना तुम्ही प्रमोट केलं पाहिजे की यू शुड राईट प्रोजेक्ट. कारण त्या स्टुडंटना इंडिव्हिज्युअली स्पेशली वुमन किंवा गर्ल स्टुडंट असेल तर तिला या प्रकारचं फंडिंग मिळू शकतं, तर त्याच्यासाठी तिला प्रमोट केलं पाहिजे. तर हा एक मार्ग किंवा त्याच्यासाठी मेंटॉर म्हणून गाईड राहू शकेल, पण त्या प्रपोजल स्टुडंटला लिहिता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे मार्गही आहेत. दुसरं आहे की इंडस्ट्रीची टायअप करून काही बायरॅक किंवा स्टार्टअप्सचे प्रपोजल्स लिहिणं. आणि तिसरं म्हणजे कोलॅबरेशन करणं सिस्टर इन्स्टिट्यूटशी किंवा नॉन सिस्टर इन्स्टिट्यूटशी, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे रिसोर्सेस सुद्धा वापरता येते. तिसरा जो की इंडिकेटर आहे इनोव्हेशन इकोसिस्टम. तर ही इनोव्हेशन इकोसिस्टम ही 1 किंवा 2 ह्याच्यावरती अवलंबून नसते. देर आर मल्टिपल थिंग्स ऑन विच द इनोव्हेशन इकोसिस्टम इज डिपेंडंट. तर त्याच्यामध्ये सीड फंडिंग आहे, त्याच्यामध्ये सोशल एंटरप्रिनरशिप आहे, इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, मेंटॉरिंग आहे, रिसर्च आहे, ई सेल आहे. ह्या सगळ्याचा कलेक्टिव्ह एफर्ट्स जर काय असेल तर दॅट इज द इनोव्हेशन इकोसिस्टम. मग ह्या सगळ्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिलं म्हणजे रिसर्च प्रमोशन करावं लागेल, जे की मी पहिल्या स्लाइडपासून सांगते. त्याच्यानंतर आपल्याला हायर एज्युकेशन आयसर किंवा एनसीएल ह्यासारख्या लोकांच्या बरोबरती त्यांचे रिसोर्सेस वापरण्यासाठी त्यांच्याबरोबर लिंकेजेस एस्टॅब्लिश कराव्या लागतील, किंवा इंडस्ट्री बरोबर ती लिंकेजेस एस्टॅब्लिश कराव्या लागतील. काही बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम आपल्याला ऑर्गनाईज करावे लागतील. पण ह्या सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी अकॉर्डिंगली डेव्हलप केली पाहिजे. देर शुड बी अ स्पेसिफिक रूम, देर शुड बी अ इंटरनेट कनेक्शन. या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड केल्या पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला इनोव्हेशन करण्यासाठी काही मेंटॉरिंग करावं लागेल. स्टुडंट्सना आपल्याला मेंटॉरिंग करावं लागेल. त्याचबरोबर स्टुडंट्सच्या ज्या आयडिया आहेत त्या त्यांच्याकडनं वेगवेगळ्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून त्यांच्याकडनं काढून घेता आल्या पाहिजेत. आणि नुसत्या आयडिया काढून थांबलं नाही पाहिजे, तर त्याच्यातली एखादी खरोखर ड्युएबल आयडिया असेल तर त्याचा पाठपुरावा आपण शिक्षकांनी त्याला मेंटॉर करून केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर वर्कशॉप आणि हे ऑर्गनाईज केले पाहिजेत. IPR एंटरप्रेन्योरशिप स्किल डेव्हलपमेंट ही आयडियाला ऍक्च्युअली पेटंट किंवा ऍक्च्युअली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून कसं डेव्हलप करायचं ह्याच्यासाठीचे जे वर्कशॉप आहेत तेही आपण ऑर्गनाईज करू शकतो. चौथा म्हणजे ह्याच क्रायटेरियामध्ये ह्या सगळ्या गोष्टींसाठी देर इज अ कोड ऑफ एथिक्स. प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने करायची आहे याचे काहीतरी लिखित स्वरूपातले नियम असले पाहिजेत. अँड दिस कोड ऑफ एथिक्स कॅन बी फॉर्म विथ द हेल्प ऑफ रिसर्च ॲडवायझरी कमिटी अँड एथिक्स कमिटी. तर ह्याही दोन्ही कमिटी आपल्याकडे नाही आहेत. त्या कमिटींचं फॉर्म्युलेशन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याची सगळी माहिती ही वेबसाईटवरती अपलोड होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याच बरोबरीने ही एथिक कमिटीने घालून दिलेले जे एथिक्स आहेत ते आपल्या रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कोर्सवर्कमध्ये येत आहेत की नाही, किंवा ते सगळे चेक होत आहेत की नाही, ते राबवले जातात की नाही, हे सगळं बघणं फार गरजेचं आहे. आणि ते नुसतं नाही तर हे सगळं वेबसाईटला जाणं पण गरजेचं आहे. चौथा जो की इंडिकेटर आहे रिसर्च पब्लिकेशन अँड अवॉर्ड्स, जे की मी मगाशी म्हटलं तुम्हाला की ह्याच्यामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी थोडंसं काहीतरी आहे की आपल्या शिक्षकांची आत्ता जर बघितली तर साधारणपणे या वर्षीची 2021 मधला डेटा बघितला तर तो साधारणपणे 65 पब्लिकेशन्स आहेत. कदाचित लॉकडाऊन आणि या सगळ्यामध्ये थोडी कमी झाली, कारण 19-20 ही 90 पब्लिकेशन्स होती, पण आता 65 पब्लिकेशन्स आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा जे नॅक बघणार आहे ते स्कोपस किंवा वेब ऑफ सायन्स ह्या ग्लोबली ऍक्सेप्टेड प्लॅटफॉर्मवरती तुमचे किती पेपर आहेत तेवढ्याच पेपर्सना मार्क आहेत. सो असे आपले साधारणपणे 45 पेपर स्कोपस किंवा वेब ऑफ सायन्स वरती आहेत. 65 पैकी उरलेले 20 पेपर हे कुठल्याही ह्याच्यामध्ये ना युजीसी केअर मध्ये आहेत, ना स्कोपस मध्ये आहेत, ना वेब ऑफ सायन्स मध्ये आहेत. त्यामुळे त्या 20 पेपर्सचे मार्क आपल्याला मिळणार नाही. आपल्याला जे मार्क मिळणार आहेत ते फक्त ग्लोबल प्लॅटफॉर्म वरती आणि युजीसी केअर वरचे मार्क आपल्याला मिळणार आहेत. जर आपण फॅकल्टी वाईज बघितलं तर डिपार्टमेंट वाईज बघितलं तर ॲज युजल केमिस्ट्री डिपार्टमेंटचे सगळ्यात जास्त पब्लिकेशन्स आहेत. आणि बाकी आर्ट्सकडनं फॅकल्टी वाईज जर तुम्ही बघितलं तर आर्ट्समध्ये 12 पब्लिकेशन्स आहेत, कॉमर्समधनं फारसे पब्लिकेशन नाही आहेत, आणि सायन्समधनं जवळपास 52 पब्लिकेशन्स आहेत.
आणि आणखीन एक इंडिकेटर तिथे द्यावा लागतो, तो म्हणजे पब्लिकेशन पर टीचर हा रेशो, जो की आपला 1 पेक्षाही खाली आहे, जो की 0.65 आहे. तो अपेक्षित असा आहे की तो साधारणपणे 1 किंवा 1च्या पुढे असावा. असं एक साधारण एक चांगल्या मार्कांसाठी जर बघितलं तर हे अपेक्षित आहे की तो 1 किंवा 1 पेक्षा पुढे असावा. 5वा जो क्रायटेरिया आहे किंवा 5वा की इंडिकेटर आहे दॅट इज कन्सल्टन्सी. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की एक म्हणजे तुम्ही कन्सल्टन्सी थ्रू किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंग थ्रू किती रेव्हेन्यू जनरेट करता, आणि हा सगळं त्याच्या नियम त्याच्या पॉलिसीज वेबसाईटवरती आहेत की नाहीत. आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारे रेव्हेन्यू जनरेशनसाठी इन्स्टिट्यूशन काय मदत करतं. म्हणजे इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ डेव्हलपिंग फॅसिलिटीज, इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ डेव्हलपिंग ट्रेनिंग टीचर्स, इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ ट्रेनिंग नॉन टीचिंग स्टाफ. या सगळ्यांना तुम्ही कन्सल्टन्सी देण्यासाठी कशा पद्धतीने तयार करता, हा त्याच्यामधला एक पॉइंट आहे. तर अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे कन्सल्टन्सी म्हणजे नाहीये असं मी म्हणणार नाही, कारण काही शिक्षक आपापल्या लेवलवरती कन्सल्टन्सी करत असतात, जी की फ्री ऑफ कॉस्ट करतो आपण. पण त्याला एक रेव्हेन्यू जनरेशनचं किंवा त्याला एक कन्सल्टन्सी असं स्वरूप अजून आपण दिलेलं नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. तर त्याचं सगळ्यात पहिल्यांदा आपण एक करू शकतो की वी हॅव टू आयडेंटिफाय द एक्सपर्टीज, की आपल्याकडे जे काय हा एवढा मोठा जवळपास 60 PhD लोकांचा नॉलेज बेस आहे, तर त्यातलं कोण कशामध्ये एक्सपर्ट आहे हे एक्सपर्टीज आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि त्यांना वी हॅव टू एनकरेज देम टू डिझाईन द कन्सल्टन्सी प्रोग्राम्स. त्यांना जी काही मदत लागेल ती मदतही आपण त्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे. आणि मग हे सगळं की आम्ही या एरियामध्ये कन्सल्टन्सी करू शकतो हे सगळं आपल्या वेबसाईटला दिलं पाहिजे, सो दॅट आपल्याकडे लोक अप्रोच होतील. आणि सिमिलर हे कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या बाबतीत सुद्धा आहे. तिथेही आपल्याला असंच आपण कुठल्या कुठल्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊ शकतो ह्याची एक लिस्ट डाऊन करून हे सगळंच्या सगळं वेबसाईटला गेलं तर त्याच्याकडनं आपल्याला फायदा होऊ शकतो. दुसरं म्हणजे हे सगळं करण्यासाठी एक पॉलिसी पाहिजे, कारण कन्सल्टन्सी करायची म्हणजे रेव्हेन्यू पैशाचे प्रश्न आले की त्याच्यामध्ये बायफर्केशन कसं करायचं, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह होऊन त्याची एक पॉलिसी तयार झाली पाहिजे. आणि मग कुणाच्या डोक्यात काही नवीन आयडिया आली की बाबा ही पॉलिसी आहे, या पॉलिसीमध्ये तुझं बसत असेल तर वी कॅन गो आहे. पण ती पॉलिसीच आपल्याकडे अस्तित्वात नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला ती पॉलिसीही तयार करणं खूप गरजेचं आहे. तो पुढचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज, ज्याच्यामध्ये आउटरीच ऍक्टिव्हिटीज आहेत की आपण सोशल किंवा बाहेरच्या समाजापर्यंत किंवा स्टुडंट्स पर्यंत जे आपल्या कॉलेजचे नाही आहेत, शाळेतले स्टुडंट्स आहेत, ह्यांच्यापर्यंत किती पोहोचू शकतो. आता ह्याच्यामध्ये मेजॉरिटीली NSS NCC थ्रू होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज येतात. आणि फॉर्च्युनेटली आपल्याकडे ह्या ऍक्टिव्हिटीज बऱ्याच चांगल्या पद्धतीने होतात, त्यामुळे ह्याचा आपल्याकडे बऱ्यापैकी डेटा असतो. फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम एक असतो की त्याचा रिपोर्ट, कारण रिपोर्ट ज्यावेळेला येतो त्याला फक्त फोटो नको असतात, त्या रिपोर्ट बरोबरती ती ऍक्टिव्हिटीचे ऑब्जेक्टिव्ह हवे असतात, त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही कशा कंडक्ट केल्या ते हवं असतं, जिओटॅग फोटोग्राफ्स हवे असतात आणि त्याचा अटेंडन्स पण हवा असतो. एवढा सगळा रिपोर्टमध्ये यावं लागतं आणि असा रिपोर्ट वेबसाईटवरती अपलोड असावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करत जरी असलो आपण तरी त्याचं डॉक्युमेंटेशन मध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय, तर ते आपल्याला वाढवलं पाहिजे. आणि दुसरं आणखीन एक म्हणजे आता ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मेजॉरिटीली NCC किंवा NSS थ्रू होतात, तर बाकीच्या डिपार्टमेंट्सनी सुद्धा थोडंसं प्रोएक्टिव्ह होऊन अशा पद्धतीच्या आउटरीच ऍक्टिव्हिटीज करू शकू का याचा थोडासा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे मागच्या 2 वर्षापूर्वीपर्यंत होमी बाबाला जी मुलं बसायची परीक्षेला, तर आपल्या मुंबई शाळेमधली असतील, SPM मधली असतील, प्रबोधिनी मधली असतील, तर ही मुलं आमच्याकडे होमी बाबाचे एक्सपेरिमेंट्स करायला यायची, कारण त्यांच्या शाळेमध्ये एवढ्या फॅसिलिटीज अवेलेबल नसायच्या. तर ती यायची, आपण त्यांना मदत करायचो. सो अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आपण केल्या पाहिजेत. किंवा काही ऍक्टिव्हिटी आपण अननोइंगली करतो पण त्याला एक एक डॉक्युमेंटरी प्रूफ आपल्याला लागेल, की फॉर एक्झाम्पल आपल्याकडचे अनेक विद्यार्थी प्रबोधिनीच्या ज्ञानसेतूमध्ये काम करतात. ज्ञानसेतू ही आसाम, अरुणाचल प्रदेश, सेव्हन सिस्टर्सच्या लोकांना सायंटिफिक नॉलेज देण्यासाठीचं त्यांचं काम आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याकडची खूप मुलं काम करतात, पण त्याचं कुठेच आपल्याकडे डॉक्युमेंटेशन नसतं की कोण करतं, किती दिवस गेलं, काय गेलं. तर ह्या सगळ्या डॉक्युमेंटेशनची आपल्याला गरज आहे.
सातवा एक क्रायटेरिया आहे कोलॅबरेशन. इथेही आपण खूप कमी पडतोय, कारण आपलं कशाचे म्हणजे कोलॅबरेशन हे इंडिव्हिज्युअल लेवलला होत आहे, पण ऍज अ कॉलेज म्हणून कोलॅबरेशन खूप वाढवणं गरजेचं आहे. कोलॅबरेशन आपण 3 याच्याबरोबर करू शकतो. एक म्हणजे इंडस्ट्री बरोबर करू शकतो, ज्याच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग आहेत, रिसर्च आहेत, एंटरप्रेन्योरशिप आहेत, पीजी प्रोजेक्ट्स आहेत, न्यूज किंवा स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत, की आता आपण नॉन सीजीपीए कोर्सेस डिझाईन केले. तर आपण इंडस्ट्रीला सांगू शकतो की तुम्ही तुमचे कोर्सेस डिझाईन करा, आमची मुलं तिथे येऊन हा 1 क्रेडिटचा 2 क्रेडिटचा कोर्स करतील, तुम्ही सर्टिफिकेट द्या. दिस कॅन ऑल्सो बी डन. प्रत्येक वेळेला फायनान्शियल सपोर्टच हवा असं नाही, तर अशा पद्धतीने आपल्याला कोलॅबरेशन करता येतील. नंतर एनजीओ बरोबर ती परत एकदा सेम एंटरप्रेन्योरशिप प्रोजेक्ट्स आणि स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. त्याच्यानंतर वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट्स बरोबर आणि कॉलेजेस बरोबर आपल्याला कोलॅबरेशन करता येतील. आता हे 2 पद्धतीने करता येईल, की एक साधं कोलॅबरेशन, की एखादं व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जरी आपण गेलो तरी दॅट कॅन ऑल्सो बी अ कोलॅबरेशन. पण जर सततच एखादा माणूस व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जात असेल एखाद्या कॉलेजमध्ये किंवा तिकडचे शिक्षक आपल्याकडे येत असतील, तर वी कॅन प्रिपेअर अ एमओयू ऑफ इट अँड वी कॅन हॅव द प्रॉपर डॉक्युमेंटेशन ऑफ इट, सो दॅट कॅन ऑल्सो बी अ कोलॅबरेशन. अशाच पद्धतीचे एमओयूज आपण इंडस्ट्री बरोबर एनजीओ बरोबर सुद्धा बनवू शकतो. आणि रिसर्च इन्स्टिट्यूट आयसर सारख्या इन्स्टिट्यूट ह्या एमओयू करायला तयार असतात, फक्त त्यांना अप्रोच होणं गरजेचं असतं. तर हे आपण याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. सो जर आपण आपलं स्वॉट अनालिसिस केलं तर आपल्या स्ट्रेंथ बघितल्या तर आपल्याकडे 60% स्टाफ हा पीएचडी आहे, यंग स्टाफ आहे, त्यांना रिसर्च पब्लिकेशन्स आणि अवॉर्ड्स पण आहेत, एक्सटेन्शन आउटरीच चांगलं आहे. पण हे जे रिसर्च पब्लिकेशन्स आणि अवॉर्ड्स आहेत ती ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण नाहीतर आपल्याला मार्क मिळणार नाही. ग्रांट्स परत एकदा गरजेचे आहेत. त्याच्यानंतर विकनेसेस बघितले तर परत एकदा विकनेसेस बरेच आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याकडे रिसर्च पॉलिसीज नाही आहेत, रिसर्च फॅसिलिटीज कमी आहेत, मेंटेनन्स नाही इन्फ्रास्ट्रक्चरचं, लॅक ऑफ पॅशन, म्हणजे पॅशन म्हणण्यापेक्षा त्याला योग्य मराठी शब्द म्हणजे इच्छाशक्ती. कारण आपल्या अनेक शिक्षकांना आपण प्रमोट केलं पाहिजे की तुम्ही हे लिहिलं पाहिजे, आणि हे नॉट ओनली तुमच्यासाठी गरजेचं आहे, म्हणजे त्या शिक्षकांच्या डेव्हलपमेंटसाठी तर ते गरजेचं आहेच, पण त्याच्याही बरोबर ती इन्स्टिट्यूशनच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा ते गरजेचं आहे. तर हे थोडंसं त्या शिक्षकांमध्ये ही इच्छाशक्ती जागृत केली पाहिजे. त्याच्यानंतर कोलॅबरेशन्स आपण वेगवेगळे केले पाहिजेत, इनोव्हेशन इकोसिस्टीम तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. रिसोर्स मोबिलायझेशनसाठी सीड मनी हा अत्यंत महत्वाचा विषय आपण लगेच हाती घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्युमनाय असोसिएशन. आम्ही आत्ताच्या वेळेला 5व्या क्रायटेरियामध्ये अल्युमनायचं लिहित होतो, त्यावेळेला असं लक्षात आलं की आपली सेपरेट ही ऑर्गनायझेशन आहे, पण त्यांचा आणि कॉलेजचा काय कनेक्ट आहे, किंवा त्यांच्याकडनं कॉलेजला काय मिळतं किंवा कॉलेजकडनं त्यांना काय मिळतं, हे आपल्याला कुठेच आमच्या समोर येत नाहीये, किंवा आपल्याकडे त्याचा डेटा माहिती नाहीये, किंवा त्या पद्धतीने आपण घेतला नाहीये. तर ह्या दृष्टीने आपण तो डेटा कलेक्ट करायसाठी म्हणून, आणि अल्युमनायचं असोसिएशन नॉट नेसेसरीली म्हणजे फंड्स तर हवेतच, नो डाऊट अबाउट इट, पण फंड्सच्या बरोबरीने ते गेस्ट लेक्चर म्हणून येऊ शकतात, ते मेंटॉर म्हणून येऊ शकतात, ते आपल्या मुलांना ट्रेनिंग देऊ शकतात, ते आपल्या मुलांना जॉब लावायला मदत करू शकतात, अगदी त्यांच्या इथे नाही लावला तरी दुसरीकडे कुठेतरी जॉब लावायला मदत करू शकतात. सो अशा प्रकारे अल्युमनायचं कंटिन्युअस असोसिएशन कॉलेजमध्ये असेल तर कॉलेजची डेव्हलपमेंट खूप चांगली होते. हे आपल्याला IITच्या एक्झाम्पल्सवरनं नक्कीच लक्षात येईल. सो जर आपल्याला मॅथ्सची A++ ग्रेड मिळवायची असेल आणि 3.7च्या पुढे मार्क मिळवायचे असतील, तर थोड्याशा गोष्टी ज्या की म्हणजे मॅनेजमेंटकडनं थोडासा हा सपोर्ट हवा आहे, की वेगवेगळ्या पॉलिसीज तयार करणं, कारण ह्या पॉलिसीज तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. पॉलिसी नसेल तर सिस्टीम नाही, आणि सिस्टीम नसेल तर पुढचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. त्याच्यानंतर थोडं एन्करेजमेंट करणं गरजेचं आहे. सीड मनीसाठी प्रयत्न करायला पाहिजेत. अल्युमनाय बरोबर ती इंटरॅक्शन्स कॉलेजच्या जास्त प्रमाणामध्ये व्हायला पाहिजेत, सो दॅट कॉलेजच्या गरजा अल्युमनाय पर्यंत पोहोचतील आणि ते कुठल्या पद्धतीने आपल्याला मदत करू शकतील हे आपल्याला कळू शकेल. त्याच्यानंतर इंडस्ट्री असोसिएशन असंच ह्याच पद्धतीने इंडस्ट्री बरोबर जर टायअप्स करून दिले तर तेही एक चांगलं होईल. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, वेरॅज कॉलेजकडनं ज्या असलेल्या अपेक्षा आहेत कॉलेज ॲज अ होल, तर त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ द पॉलिसी, जी काय पॉलिसी ठरवली असेल ती पॉलिसी योग्य पद्धतीने राबवली गेली पाहिजे. त्याच्यानंतर
ह्या ज्या सगळ्या पॉलिसीज आहेत त्या पब्लिक डोमेनमध्ये गेल्या पाहिजेत. ते आपल्याला माहीतच नाही असं कुणालाच वाटता कामे ना स्टुडंटना, ना टीचरना, ना पेरेंटना. त्यामुळे ह्या सगळ्या पॉलिसीज या पब्लिक डोमेनमध्ये गेल्या पाहिजेत, आपल्या वेबसाईटवरती असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर प्रिपेअरिंग अ सिस्टीम फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द पॉलिसी. कारण आपल्याकडे पॉलिसी असते, कधी पॉलिसी असते, पण ती कशी राबवायची याची कुठली सिस्टीम आपल्याकडे नसते, तर तीही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ कमिटीज अँड मेक इट फंक्शनल. वेगवेगळ्या कमिटी केल्या तर सिस्टीम ऑटोमॅटिकली राबवली जाईल आणि ती बसू शकेल. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ डिफरंट फॉर्मॅट, जसं की मी आता सांगितलं की रिपोर्ट्ससाठी आपल्याला वेगवेगळे फॉर्मॅट्स करणं गरजेचं आहे. कारण ते प्रत्येक डेटा हा त्या फॉर्मॅटमध्ये आला तरच आपल्याला तो अपलोड करता येतो. तर हे वेगवेगळे फॉर्मॅट्स तयार करणं गरजेचं आहे. आणि परत एकदा स्टुडंट आणि टीचर्सना एनकरेज करणं, त्यांना त्यांच्या आणि कॉलेजच्या डेव्हलपमेंटसाठी एनकरेज करणं हे एक कॉलेजचंच काम आहे असं मला वाटतं. तो थँक्यू. अजून आता माझा मॅनेजमेंटचाच पार्ट त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न अनेक स्टुडंट आपल्याकडे आहेत आणि ती बंदाव असेल कुठली बंदाव असेल त्यापासून आम्ही नैतिक नाही म्हणजे असं होऊ शकत आपण सगळ्यांना